चला बॅट्समन या. चला जय बजरंग सोनटक्के आई गावदेवी स्पोर्ट्स साक्रोली अशी मॅच पाहायला मिळेल. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय जनमान क्रिकेट संघ भरे आयोजित जनमान भरे चषक 2025 चा फॉर्मॅट आणि चालू असलेली आणखी एक रंगतदार मॅच. पहिला पोल आपण कंप्लीट केला, फर्स्ट हाफ माफ करा क्लिअर केला. आणि फर्स्ट हाफमध्ये जर बघितलं गेलं तर आई गावदेवी संतोषी माता अनगाव संघ पुढे जाताना तुम्हाला दिसेल. सेकंड हाफमध्ये पहिलीच मॅच आई गावदेवी साक्रोली जय बजरंग सोनटक्के, देन त्यानंतर जनमान भरे आणि संकल्प स्पोर्ट्स मुरे. वा क्या बात आहे, भरपूर चांगली मॅच पाहायला मिळेल. आणि त्यानंतर साईराज स्पोर्ट्स कोशिंबे संघ तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये दिसेल. सो टीम जय हनुमान भरे आणि संकल्प स्पोर्ट्स मुरे आपण देखील तयार राहायचं आहे. वेलकम बॅक मंडळी, सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत आहे. टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर ॲज युजल डिसिजन फिल्डिंग घेतली, इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता टीम आई गावदेवी स्पोर्ट्स साक्रोली संघाला. जय बजरंग सोनटक्के अगेन्स्ट टीम साक्रोली अशी मॅच पाहायला मिळते. ताकदवार मॅच. सौरभ दादांच्या माध्यमातून जगदीशला पारितोषिक आहे. प्रति षटकारास 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्यांचे अगदी जुने मित्र आहेत, बंधुतुल्य मित्र आहेत आणि फार लहानपणापासून त्यांची ओळख आहे जगदीश सोबत आणि त्यांच्याकरिता प्रत्येक षटकारास पारितोषिक आहे. जगदीश स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला आकाश पाटील ही जोडी आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं घेऊन बॉल तयार होत आहे. रोशन शेलार पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर धावी नाही घेतली जाणार. डिफेन्स केलाय भरपूर प्रमाणामध्ये आणि त्यानंतर पहिला डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली मॅच रंगताना दिसेल. हाय गावदेवी स्पोर्ट्स साक्रोली संघ मागच्या 3-4 स्पर्धेमध्ये जो परफॉर्मन्स दिला, भले क्वालिफायरपर्यंत पोहोचले, क्वालिफाय नाही झाले, पण जो परफॉर्मन्स राहिला त्यांचा किंवा ज्या पद्धतीने त्यांचा अग्रेसिव्ह खेळ राहिला ना, तो इम्प्रेसिव्ह आहे. स्पेशली आकाश पाटील भरपूर वेगाने धावा बनवतोय. आकाश या सीझन मध्ये एका वेगळ्याच फॉर्म मध्ये ऑन साइडला खेळायला आणि त्यानंतर बॉल चालला स्कोअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे. अंपायरचा इशारा येतोय. धावा 4, चौकार. पहिल्याच बॉलवरती डॉट, त्यानंतर धावा 4, चौकाराच्या मदतीने धाव फळकावरती श्री गणेशा खातं उघडलं जाते. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचला गेला. 2 चेंडूंचा खेळ समाप्त 4 या आकड्यावरती. रोशन शेलार बॉलिंग करतात. जशी रूम दिली तसा बॉलला स्कोअर लेग कडे पाठवला गेला आणि त्यानंतर धाव फळकावरती धावा 4 आपल्याला पाहायला मिळतात. आकाश आणि जगदीशची जोडी साक्रोली संघाकरिता इम्पॉर्टंट ही ओपनिंग पेअर आहे आणि या जोडीने धावा देखील बनवायची क्षमता भरपूर आहे दोघांमध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार होता. चेंडू क्रमांक 3 आहे.
तिसरा बॉल बोला तयार. सॉफ्ट हँडलने फक्त पहिल्यांदा मोठा फटका मारायचा प्रयत्न केला, त्यानंतर जशी मेरिटला ओळखलं गेलं फार जास्त काही केलं नाही, फक्त सिंगल एक घेतली गेली आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतायत जाऊन पोहोचला गेला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या डावाचा आपण खेळ पाहतोय आणि धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेल्या टोटल 5 आकड्यावरती. पहिला डॉट, मग 4, मग सिंगल, अशा प्रकारचा आतापर्यंत आपण खेळ पाहिलाय. विराजला आपण पाहतो या संघामध्ये नेतृत्व करत असतो या संघाचा ऑलवेज, कारण की विराजकडे देखील भरपूर चांगलं क्रिकेट विराजच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालंय. 60% संघाकडनं आपण त्याला पाहतोय. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक तिकडे प्रयत्न जरूर होते पण थोडा दूर राहिला. ड्राईव्ह केलं असतं तर कदाचित हातामध्ये बॉल असतं, पण ज्या पद्धतीने तिथे आउटफील्ड थोडी स्लोपमध्ये दिसते, कठीण झालं थोडं. समोर टप्पा पडला बॉलचा हाताचा आणि त्यानंतर धाव फलकावरती एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतात जाऊन पोहोचला गेल्या टोटल 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. एक शांत सुरुवात आहे आतापर्यंत, एक चौकार जरूर आला असेल तरी देखील थोडी शांत सुरुवात आहे. धावा फलकावरती आपण पाहतोय 6 आकड्यावरती. पुन्हा कट करायचा प्रयत्न केलाय, सरळ हातामध्ये बॉल विसावेल आणि धक्का बसताना पहिल्या क्रमांकाचा जगदीश माघारी परततील. धाव फलकावरती धावा 6 आणि 6 वरती मिळतोय पहिली सफलता. नवीन बॅटर जगदीश आलेत. जगदीश रोहित आहेत नवीन बॅटर आणि त्यानंतर वाईड +4 टोटल 5 धावा मिळतील 22च्या स्वरूपामध्ये. लॉंग स्टॉप रिजन मध्ये हा बॉल जाऊन विसावला गेला आणि टोटल 5 धाव्याने धाव फलकावरती धावा देखील वाढतायत. धावा जाऊन कंप्लीट झाले. या षटकामध्ये अप्स अँड डाऊन पाहायला मिळाले. सुरुवातीला थोडा शांत खेळ, मग त्यानंतर विकेट. आकाशचा देखील एक मिस टाइम स्ट्रोक जरूर होता पण प्लेअरपासून दूर राहिला. सेफ आहेत आकाश, पण जगदीश परतले गेले. जगदीशचा सरळ हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 12 वरती 1 अशी परिस्थिती आहे. चांगला स्टार्ट दोन्ही संघांना मिळाला. एका बाजूने विकेट मिळाला 60% संघाला, दुसऱ्या बाजूने विकेट मिळाल्यानंतर 12 धावा आल्या. 22च्या स्वरूपामध्ये ज्या 5 आल्या त्याच्या मदतीनं टोटल धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 12 वरती 1. आणि आता वैभव शिलार षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर 12 धावा 1 विकेट मिळाला रोशनला. आणि आता वैभव शिलार बॉलिंगचा विचार केला तर 60% संघाकडे बॉलिंग ऑप्शन भरपूर आहेत. रोशनला पाहतोय, वैभव आहे, त्यानंतर जर बघितलं गेलं तर विराज देखील बॉलिंग करतोय. त्याचबरोबर
साहिल देखील आपण बॉलिंग करताना साहिलला देखील पाहतोय. म्हणजे बॉलिंग ऑप्शनचा जर विचार केला तर सोनटक्के संघाकडे बॉलर्स कमी नाही आहेत, भरपूर बॉलर आहेत, पण कोणत्या सिच्युएशनवरती कोणते गोलंदाज यूज करायचे हा महत्त्वाचा भाग असतो. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 विराजला आणला गेलाय, माफ करा वैभवला आणला गेलाय. एका षटकाचा खेळ समाप्त, 12 वरती 1 अशी परिस्थिती आपण सध्या तरी पाहतोय. षटक 2, थोडा वेळ वाचवायचा प्रयत्न करा. पहिलाच बॉल खाली ठेवलेला, अगदी फ्लाइटेड बॉल होता. त्यानंतर अंतिम क्षणी मात्र डीप झाला बॉल आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर उचलून फेकी करेपर्यंत एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फळकावरती धावा 13 आणि नाव आकाश इज ऑन स्ट्राईक. आकाश पाटील हे स्ट्रायकर एंडवरती आलेत. आकाश फार वेळ शांत नाही राहणार, ठाऊक आहे. ऑलवेज आपण आकाशची बॅटिंग पाहिली आहे, आक्रमकता असते त्याचा बॅटमधनं. आणि जेव्हा त्याचा फॉर्म चालू असतो, जेव्हा तो त्याचा लाईनमध्ये किंवा ट्रॅकमध्ये असतो ना, भरपूर वेगाने धावा बनवतो. कुठेही बॉल टाका, आकाश वेगानेच धावा बनवतो, सातत्याने पाहिलंय. बरोबर, शांत राहिला तो संत नाहीये. बोल तयार होता. चेंडू क्रमांक 2, पुन्हा डिफेन्स केलाय, सॉफ्ट हँडलने आकाशने खेळून काढलं. एक वेगळं प्लॅनिंग आकाशचं सध्या दिसतंय, शेवटपर्यंत टिकून राहण्याच्या मनसुबदा असा स्टार्ट आकाश करत असतो सुरुवातीला, पण त्यानंतर आक्रमकता दिसते, भेदकता दिसते, तीव्रता दिसते आकाशच्या माध्यमातून. आणि सध्या तरी तो थोडा शांत खेळायला पाहायला मिळतोय. 2 चेंडू फेस करताना 100च्या स्ट्राईक रेटने त्याने 2 धावा बनवल्यात. आणि दुसऱ्या बाजूने ॲज इट इज रोहितचं देखील तेच चित्र पाहिलं. 2 चेंडू त्याने देखील फेस केले, 2 धावा त्याने देखील बनवल्या. टोटल संघाची 14 धावसंख्या. 1 विकेट गमावला गेलाय. जगदीश माघारी परतले गेले, स्वस्तात परतले जगदीश. खरं तर वैभव पुन्हा तयार, लेग समोरनं आतमध्ये बॉल आणला. वा भाई, चांगला टप्पा. खरं तर हा लेग कटर, पण हा ऑफ कटर, पण बॅटर लेफ्टी आहे त्यामुळे त्याच्यासाठी तो लेग कटर झाला. बॉल बाहेर निघाला त्याच्याकरिता आणि त्यानंतर हलकासा टर्न, पण तो भरपूर इफेक्ट करून गेला आणि त्याच्याचमुळे हा डॉट बॉल पाहायला मिळालाय. 3 चेंडू फेकून झालेत या षटकातील. 14 वरती 1. पहिल्या षटकामध्ये 11 होत्या, या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर 3 धावा आल्यात. 12 होत्या पहिल्या षटकामध्ये. पुन्हा त्याच पद्धतीने पण थोडी लेंथ पाठी ठेवलेली, त्यामुळे बाउन्स जास्त आला बॉल आणि लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल घेतली. गती परिवर्तन चांगली केली आहे, गतीमध्ये मिश्रण चांगले केलेत. खरं तर वैभवचा विचार केला तर वेगवान गोलंदाज आहे, ज्या पद्धतीने त्याची हाईट आहे, ज्या पद्धतीने त्याची रीच आहे. पहा ॲक्शन रिप्ले, अगदी कोण बनत हा बॉल येतो, खांद्याचा वर्ण उंचीवरनं बॉल येतोय. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर ॲटलिस्ट 6-6.5 फुटाची त्याची हाईट, आणि जेव्हा बॉल रिलीज करतो तो 7-7.5 फुटावरनं येतो. त्याच्यामुळे तो वेगाने बॉल किंवा त्या बॉलमध्ये बाउन्स चांगला पाहायला मिळतो. पण सध्या गतीमध्ये मिश्रण करतोय. पण आकाश पाटीलच्या आता समोर आहे पुन्हा एकदा. 15 वरती 1 अशी परिस्थिती. चेंडू क्रमांक 5 असेल या षटकातील. आकाश करिता पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल इनफिल्डच्या आतमध्ये मिसफील्ड झाली, आउटफिल्डमध्ये बॅकअप दिला गेला. फेकीपर्यंत 2 धावा इझिली मिळतील आणि 2 धावेचा माध्यमातून धाव फळकावरती धावा जाऊन पोहोचतात 17 आकड्यावरती. 5 चेंडू फेकून झाले, शेवटचं अंतिम बॉल या षटकातील. बॉल तयार, लास्ट बॉल बॅटच्या कडेला लागला. मोठा फटका खेळायचा होता आकाशला, पण गती नव्हती, गती दिलीच नाही. वैभवचा विचार केला तर त्याने 6 चेंडू जे फेकले अगदी मध्यम गतीने फेकलेत. मीडियम पेसरचा त्याने रोल सध्या या षटकामध्ये पाहायला मिळाला. गती कमी ठेवली, टप्पे चांगले ठेवले. पण मी ऑलवेज एक गोष्ट बोलतोय ना की एखाद्या बॉलरला फक्त फास्ट बॉलरला फक्त गती असून फायदा नसतो, टप्पे महत्त्वाचे असतात. त्यामुळे तुमच्याकडे गती कमी असेल तरी चालेल, पण टप्पे नियंत्रणामध्ये ठेवले, एका चांगल्या लेंथवरती टप्पे ठेवले तर तुम्ही योग्य त्या पद्धतीने बॉल हाताळू शकता. आणि हे 6 चेंडू जे एक्झिक्यूट केलेत ना, हे एका प्लॅनिंगने बनवलेत. ठाऊक आहे समोरचा बॅटर जे आहे त्यांना पेस आवडतो. खरं तर आमच्या डीजेवाल्यांना बेस आवडतो, पण त्यांना पेस आवडतो आणि तो पेस नाही दिला, ती गतीच नाही दिली.
गती कमी ठेवली, गतीमध्ये परिवर्तन केले, स्लो बॉल हाताळले आणि त्याच्याचमुळे या षटकामध्ये फक्त आणि फक्त जर बघितलं गेलं तर 7च धावा आल्या. टोटल 19 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. सध्या तरी एक भयान शांतता दिसते, पण या भयान शांततेच्या पाठीमागे कदाचित एखादं मोठं वादळ देखील दडलेलं असेल. पहिला बॉल डॉट आला आणि त्यानंतर रिव्ह्यू कशासाठी अंपायर? बिमरसाठी. ओके फाईन. बॅटिंग साईड रिव्ह्यू आहे हा. चला चेक करूयात. हे आमचे तिसरे पंच आपण पूर्तता करूयात. फुल टॉस बॉल जरूर होता, डॉट झाला, पण आता बॅटिंग साईड रिव्ह्यू घेतला. हा बिमर करीत अभिषेक आहे. सो चेक करूयात पुन्हा एकदा. फुल टॉस सर जरूर होता. बॉलिंग ट्रॅकवरती जर बघितलं गेलं तर गोलंदाजीवरती आलाय, उदय आणलाय. फुल टॉस आहे, डॉट झाला बॉल, पण आमचे तिसरे पंच चेक करतात. योग्य तो फेअर डिसिजन मिळेल आणि आज मी म्हणेन की फेअर डिसिजन, सगळे फेअर डिसिजन पाहायला मिळालेत. फुल टॉस जरूर आहे, पण हा फुल टॉस कमरेचा वर आहे की खाली आहे? या इट्स नो बॉल. नो बॉल आलाय, सो डॉट नसेल. धाव फळकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. येणारा बॉल फ्रीडचा 20 धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला. षटक तिसरा आहे, उदय आणलाय. उदय शेलार आहेत. हा देखील फुल टॉस समोर खेळलेत. त्यानंतर ऑन साईडला लॉंगॉच्या क्षेत्रामध्ये बॉल उचलून फेकी करेपर्यंत फ्री हिटचा जास्त बेनिफिट नाही झाला. एक सिंगल आली फ्री हिट वरती आणि एका धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा देखील वाढतात. 21 आकड्यावरती आता आकाशला आपले इरादे, मनसुबे, त्याचे प्लॅनिंग्स, त्याच्या स्ट्रॅटेजीज बदलायची वेळ आली आहे. कारण की आतापर्यंत त्याने 4 चेंडू फेस केलेत, 6 धावा त्याने बनवल्यात, भरपूर सेट झाला, भरपूर वेळ खेळपट्टीवर त्याने घालवलाय आणि आता संघाला धाब्यांची गरज देखील आहे. पण कदाचित आकाशचे प्लॅनिंग्स वेगळे असतील. डबल सिंगल्सने 40-45 पर्यंत घेऊन जाण्याचा पण सुद्धा असेल, पण या खेळपट्टीवरती 50-55 लेग स्टंपवरती हा बॉल. अंपायर म्हणतील वाईड चेंडू, अतिरिक्त धाव मिळतीये आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा वाढतात. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. टोटल वाईडच्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि 22 धावा फळकावरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिला नो बॉल आला, मग सिंगल आली, मग वाईड बॉल आला. म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर उदय शेलारने आतापर्यंत 2 अतिरिक्त धावा दिल्यात एका चेंडूमध्ये. बोला तयार. 3 स्टंप मध्ये ऑन साइडला क्रॉस बॅटने खेळलेत आणि मिसफिल्ड झाली. तिकडे मिसफिल्डच्या जोरावरती धावा 4. चौकार. आणि चौकाराच्या मदतीने धाव फळकावरती धावा 26-20 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेल्या. धावा फळकावरती जोडला गेलात. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. मिसफिल्डच्या जोरावरती हा चौकार आला.
खरं तर पोझिशन नाही बनली. विराजने तेच सांगितलं की खाली पोझिशन बनवणं गरजेचं होतं. पुन्हा बॉल तयार. फुल टॉस हा देखील पायावरती होता. अपील स्ट्रॉंग आहे पण लेग समला मिस होतोय कदाचित. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर 2 धावा तर बनवल्या आणि 2च धाब्यावरती थांबलं जाईल. अंपायरचा इशारा पाहूयात काय आता. लेग बाईज आहे, बॅट इन्व्हॉल्ड आहे. यस, लेग बाईजच्या स्वरूपामध्ये या 2 धावा. लेग समला सोडून देखील जात होता बॉल, तेच आपल्यापर्यंत पूर्तता केली अंपायर्सने. आणि धाव फलकावरती धावा जर बघितल्या गेल्या तर वाढतात देखील. 28-28 आकड्यावरती 3 चेंडू फेकून झालेत. 28 धावा फलकावरती आहेत आतापर्यंत. बॉलर पुन्हा एकदा तयार. 3 चेंडू फेकून झालेत. 28 वरती 1 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ओ लॉफ्टेड फटका उंचीवरती क्रॉस बॅटने खेळले होते आणि त्यानंतर कॅच कंप्लीट केली आहे. आकाश पाटील स्वस्तात परतले. धक्का बसताना आणखी एक. नवीन बॅटर आता अमर मैदानात. आकाश स्वस्तात परतले गेले. आकाशने धावा 7 चेंडूमध्ये 10 बनवल्या. आज त्या तालमध्ये दिसला नाहीये आकाश. तेवढा तिची गाडी तेवढी ट्रॅकवरती दिसली नाही. थोडीशी शांतता होती आणि 28 वरती 2 अशी परिस्थिती पाहायला मिळते. 4 चेंडू फेकून झालेत. 28 धावा फलकावरती आहेत. चेंडू क्रमांक 5वा. इथे पहा आल्या आल्या पूल करायचा प्रयत्न होता आणि हा पूल सक्सेसफुल आहे. भरपूर ताकद झोकली होती बॅटमध्ये. बॉल पाठवला जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा 6. षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा 34. 34 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. 2 विकेट गमावलं. शेवटचा अंतिम बॉल. उदय शेलार तयार. पुन्हा शॉर्ट बॉल. इथे पूल करायचं होतं पण पाठवरती नाही बॉल आला. पाय घसरले खेळपट्टीवरनं आणि त्यानंतर डॉट बॉलने हे षटक कंप्लीट झालंय. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 11.33 चा आपण रन रेट करंट पाहतोय आणि त्याच्या जोरावरती धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या. त्या म्हणजेच 34 आकड्यावरती. चौतीस वरती 2 अशी परिस्थिती आहे. 3 षटक कंप्लीट झालेत. आता षटक क्रमांक 4 आणि बॉलिंग वरती विराज.
विराज आलेत आता बॉलिंग वरती. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर. विराजची ताकद सातत्याने वाईड यॉर्कर करत असतो. भरपूर ताकद आहे या गोलंदाजाकडे. इम्प्रूव्ह केला आहे भरपूर टाइमपासून त्याने खेळ स्वतःला बदलत आलाय आणि क्षमतेने गोलंदाजी करतोय. बॅटिंग देखील तितकी क्षमता आहे त्याच्याकडे. बॅटिंग ऑलराऊंडर आहे विराज. बॅटिंग करतो, संघाला गरज असेल तेव्हा बॉलिंग करतो. स्पेशली चौथ्या षटकामध्ये डेप्थमध्ये बॉलिंग करण्यासाठी एक्सपर्ट येतो. आणि जर बघितलं गेलं तर सध्याची परिस्थिती 34 वरती 2 अशी पाहायला मिळते. डीजे प्रतीक पावसे देखील जॉईन झालेत. वेलकम. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर धावफलकावरती मिसफील्ड झाली पण एकच धाव मिळेल. पस्तीस वरती 2 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. षटक चौथं चालू असताना बॉल तयार होईल. तिसरा बॉल घेऊन विराज शेलार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. शॉर्ट बॉल पुल केलाय आणि हा पुल सक्सेसफुल आहे. धावा मिळतील 4. बाउंड्री येते, चौकार येतोय. एकोणचाळीसावा फळकावरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावांचा विकेट पडत राहिले पण धावा देखील आल्या. येणाऱ्या प्रत्येक बॅटरचं इंटेन्शन होतं की धावा बनवाव्या आणि त्याच इंटेन्शनने धावा बनत राहिल्या. आणि आतापर्यंत 39व्या फळकावरती आपण पाहतोय पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न केलाय. बॉल चालला थर्डमॅनला. एक धाव बनवली. दुसऱ्या धावायचा प्रयत्न, दुसरी देखील झाली. तिसरीचा प्रयत्न होईल का? नाही, 2 धावेवरती थांबावं लागेल आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा 41 41. 4 चेंडू फेकून झालेत. 41 धावा फळकावरती. बॉल तयार होईल पुन्हा. ऑप्शनचा भरपूर बाहेर आहे. बॅटची कडा लागली आणि फलंदाज बाद होईल. विकेट डाऊन. Oh ho ho ho! Clean bowled. One more wicket. Another wicket. चला टॉस करूयात आपण. कॉइन द्या. येतो टॉस. ऑफर नाही कुठे.
स्वर्गीय संदीप शेलार टॉच बॉक्समध्ये आपण जोडलेलो आहोत. सौरवजी बोर यांच्या शुभ हस्ते आपण महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेक करणार आहोत. एकीकडे जर्मन स्पोर्ट भरे तर दुसरीकडे संकल्प स्पोर्ट मोरे. एकीकडे हे कॉईन आम्ही भरेकर आणि दुसरीकडे भरे चषक 2025 4 ओव्हरचा सामना कॉल केला जाईल. भरे टीमचे कॅप्टन अभिजित पाटील यांच्या माध्यमातून 2025 चा कॉल आहे आणि तेच आले म्हणजेच नाणेफेक जिंकलेली आहे. भरे टीमनेच सौरभ यांना विनंती असेल की आपण शुभेच्छा देऊन दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा द्यायचे आणि मुख्य व्यासपीठाची शोभा देखील वाढवायची. थोडीशी आपण चर्चा करूयात. जे हनुमान भरे टीमचं आयोजन आहे आणि या मॅचमध्ये तुम्हाला खेळायचं आहे. टॉस तर नक्कीच महत्त्वाचा असतो, तो जिंकलाय. दुसऱ्या गावामध्ये स्पर्धा आहे, किती अडचणी आल्या काय सांगाल? दुसऱ्या गावामध्ये स्पर्धा जेव्हा असते त्यावेळेस आपण त्या ठिकाणी जाऊन आयोजन करतो, तेवढं सोपं नसतं. अडचणी अशा काहीच नाही आल्या. इथे माझे सर्व मित्रपरिवार आहे, त्यांनी मला फार सपोर्ट केला आहे. सर्वांचेच मी धन्यवाद करेन की त्यांनी मला इथे सपोर्ट करून टुर्नामेंट ठेवायचा चान्स दिला. चांगला उल्लेख केलात की सर्वांनी सहकार्य केलं, त्यामुळे ही स्पर्धा इथे यशस्वीरित्या पार पाडली जाते. स्पर्धेचा 3रा दिवस, नाणेफेक जिंकलेली आहे आणि आता निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. या आधी कधी असोसिएशनमध्ये खेळताना संकल्प स्पोर्ट मोरेसोबत भरे टीमची फाईट झाली होती? नाही, प्रथमच फाईट होते. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 रनापर्यंत थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न राहील आमचा. जो नेहमीचा संघ आहे तो आहे की त्याच्यामध्ये काही बदल? नाही, नेहमीचाच संघ राहील. चांगली मॅच पाहायला मिळेल. नक्कीच चांगले मॅच बघायला भेटेल. धन्यवाद. संकल्प स्पोर्ट बोरे टीमचे कॅप्टन, टॉस जर जिंकला असता तर निर्णय? क्षेत्ररक्षण करणार होतो आम्ही, परंतु बॅटिंग करायचे. समोर भरे संघ आहे, त्यांचं आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल जेणेकरून त्या धावा दुसऱ्या डावामध्ये आपल्याला डिफेन्स करणं सोपं जातील? 40+ करण्याचा आम्ही प्रयत्न करू. दोन्ही कॅप्टनला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून खूप सारे शुभेच्छा. नाणेफेक झाली, नाणेफेक जिंकून जय हनुमान क्रिकेट संघ भरे टीमने संकल्प स्पोर्ट टीमच्या विपक्षामध्ये पहिल्या डावामध्ये गोलंदाजीचा निर्णय घेतले. आणि ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे चालू मॅचचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज आहेत व्हॉइस ऑफ जिडके मिस्टर मोनिश पाडेल. सौरभजी भोईर यांच्या माध्यमातून टॉस जिंकला का, त्यामुळे अभिजित पाटील यांना 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सौरभ भोईर. सौरभ दादा भोईर जे या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून भरपूर सहकार्य लागले, त्यांच्या माध्यमातून अभिजित पाटील यांना 100 रुपयाचा कॅश प्राइज, कारण की अभिजित पाटील टॉस जिंकलेत. चला जाऊयात मॅच कडे. साहिल आणि विराज आणि बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला घेऊन बॉलर आला आकाश पाटील. ताफळकावरती धावा बनवल्या गेल्या 41 41 बनवल्या गेल्या आणि 42 धावांचं आव्हान आहे. विराज आणि त्याच्या समवेत साहिल. विराज आले स्ट्रायकर एंड वरती आणि साहिल नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत. ओपनिंग पॅर्स आघाडीची जोडी आणि आकाश पाटील आलेत षटक क्रमांक पहिला घेऊन, षटक पहिला हाताळल्याकरिता. बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेचं षटक. अंपायरचा अधिकृत इशारा, ग्रीन सिग्नल मिळतोय आपल्याला आणि मॅच ऑन केली जाईल. लेट्स प्ले. बॉल तयार. पहिलाच बॉल ऑन साइडला यायचा होता आणि त्यानंतर जर बघितलं तर मिड विकेटला लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला, पण धावफळकावरती धावा एक सिंगल मिळेल. सिंगल पासून सुरुवात झाली. 42 धावांचं आव्हान आणि ते स्वीकारताना पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आणि सिंगल पासून सुरुवात केली जाते. एका चेंडूचा खेळ समाप्त. धावफळकावरती धावा एक आकड्यावरती पाहतोय. 10.50 ॲव्हरेजने धावफळकावरती धावा जोडायच्या 42. पुन्हा 3 स्टंप मध्ये ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता, पण बॅटच्या कडेला लागला बॉल. अनदर सिंगल. बॅक टू बॅक दुसरी सिंगल पाहायला मिळते. दोन्ही बॅटरने आपल्या सिंगलने खातं उघडले. धावफळकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर दोन्ही आकड्यावरती पहिल्या बॉलवरती एक सिंगल, त्यानंतर आणखी एक सिंगल आली.
2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 2 या आकड्यावरती आहेत. आकाश पाटील चेंडू क्रमांक 3, थोडी लेंथ पाठी ठेवली, डिफेन्सिव्ह पद्धतीने सन्मान दिला बॉलला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉल पासून हा या षटकातील हा तिसरा बॉल कंप्लीट झाला आणि 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 2 आकड्यावरती 42चा पाठलाग चालू आहे. 10-50 प्रतिशतकाच्या पाठीमागे रिक्वायर्ड रन रेट. बाउन्स झाला बॉल, टप्पा पडल्यानंतर बॅट्स अगदी क्लोज न निघून गेला. डॉट बॉल पाहायला मिळेल. बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल आला विराजच्या अगेन्स्ट. या मॅच मध्ये आपल्याला थोडं शांत खेळ दिसले आतापर्यंत. अशीच काही सिच्युएशन जेव्हा टीम साक्रोली संघ बॅटिंग करत होते तेव्हा देखील पाहायला मिळाली आणि आता देखील पाहायला मिळते. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता, गुडके वाकवले, पोझिशन मध्ये आले, पण चेंडूची लेंथ आणि लाईन परखता नाही आली, मेरिट पर्यंत पोहोचलेच नाही. हा ऍक्शन रिप्ले पहा. बॅट आधी फिरली, बॉल त्यानंतर आला, थोडे अर्ली खेळले होते आणि त्याच्याचमुळे जर बघितलं गेलं तर अनादर डॉट बॉल, बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल आला आणि 3 डॉट 2 सिंगल्सच्या मदतीनं चेंडू फेकून झाले 5 धाव फलकावरती धावा पाहतोय 2. आता बॅटची कडा होती, आता बॅट इन्व्हॉल्ड होती तिकडे, त्याच्यामुळे ती एक्साइटमेंट दिसली जरूर, पण यष्टीरक्षकाच्या भरपूर वर्ण बॉल निघून गेला आणि शेवटच्या अंतिम बॉलवरती एक सिंगल आली आहे. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 1 विकेट नाही, विदाउट लॉस 3 आकड्यावरती. नवीन गोलंदाज शैलेश. विराज करिता हा फुलटॉस होता समोरच्या दिशेने, स्ट्रेट बॅटने खेळलेत. 1 धाव बनवली, फेकी करेपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत. धावा जाऊन पोहोचला गेला टोटल 5 आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. 13.06 रिक्वायर्ड रन रेट सध्या वाढलाय. सुरुवातीला 10.50 होता, आता 13 वरती जाऊन पोहोचला, कारण की पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4च धावा आल्या होत्या आणि आता एका धावाच्या मदतीने धाव फलकावरती धावा 5 आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. षटक दुसरं आहे शैलेश. आता इकडनं टीम सोनटक्के संघाला मोठ्या फटक्यांची गरज असेल, पण विकेट मिळाला तर सोने पे सुहागा पण नाही मिळणार सहजासहजी. क्रॉस बॅटने खेळलाय आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा कॉल. नॉन स्ट्रायकर एंडला धोका होता, पण 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतात. धावा जाऊन पोहोचला गेला 2 चेंडू समाप्तीनंतर विदाउट लॉस 7 आकड्यावरती. बिनबाद 7. 16-35 इक्वेशन. विराजने 7 चेंडू फेस करताना 6 धावा बनवल्या. त्याच्यासमोर साहिलने 1च चेंडू फेस केला, 1 सिंगल वरती येतो. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केला. आता डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला इन टू दी गॅप. धावा 4, चौकार.
11 धावा फळकावरती. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल 3-15 मध्ये 31 इक्वेशन सध्या पाहतोय. 12-40 रिक्वायर्ड रन रेट. विकेट नाही मिळाले ते दोन बॅटर अगदी 3 ते 4 चेंडू राखून स्पेशली विराज जर मैदानात असेल तर मॅच कंप्लीट करू शकतो. पण विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल आता टीम गावदेवी स्पोर्ट्स साक्रोली संघाला. आणि आकाशला देखील ठाऊक आहे विकेट गरजेचे आहे. त्यामुळे फिल्डिंगमध्ये थोडासा परिवर्तन. बॅकआउट ऑफ दी स्क्वेअर लेग आहे. स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन साईडला आणि ऑफ साईडला आपल्याला एक एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू पाहायला मिळतोय जे आउटफिल्डमध्ये आहेत. इनफिल्डचा विचार केला तर कव्हर्स आहेत. पॉइंट आहे. बॅटची कडा आणि बॅटची कडा आणि त्यानंतर विकेट टेकन. धक्का मिळतोय. मोठा मासा गळाला. विराज माघारी परततील. आणि आता नवीन बॅटर वैभव आलेत. वैभव जाधव. वैभव शेलार आणि वैभव जाधव हे दोन तुम्हाला कॅरेक्टर पाहायला मिळतील. वैभव जाधव बॅटर आहे आणि वैभव शेलार जो आहे तो बॅटिंग बॉलिंग ऑलराऊंडर आहे. असे दोन कॅरेक्टर आहेत टीम सोनटक्के संघाकडनं, ज्यामधलं वैभव जाधवला सध्या बॅटिंगवरती आपण पाहतोय. जिम्मेदारी भरपूर असेल. पहिला विकेट मिळाला 11 वरती. एका नेल्सन फिगर आपल्याला पाहायला मिळते. 11 वरती 1 चेंडू फेकून झाले 4. 5वा बॉल बॅटचा कडेला. हा देखील बॉल होता पण आकाश पासून दूर राहिला. फार जवळ असता तर आकाशने सोडला नसता हे ठाऊक आहे. पण आता जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आला आणि निधाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फळकावरती धावा आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या. त्यामुळे 11 आकडावरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 11 वरती 1 अशी परिस्थिती. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. मोठ्या फटक्याची गरज आहे या अंतिम बॉलवरती. ॲटलीस्ट 17-18 2 षटकांमध्ये. मग पुन्हा एकदा मॅच थोडी जवळ येईल कारण की 13-31 समीकरण आहे ते थोडं कमी होईल इक्वेशन. ड्राईव्ह करायचा स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये. चेंडूला स्टॉप केलं तिकडे पण मिडॉनच्या क्षेत्रामध्ये बॉल चालला आणि त्यानंतर फिकी करेपर्यंत डायरेक्ट हिट आहे. विकेट जाऊन फलंदाज बाद. बारा धावा आहेत फळकावरती. षटक क्रमांक 2 समाप्त झालं. 12 मध्ये 30.
बनवायच्यात. 42 आव्हान होतं. पहिल्या 2 षटकामध्ये 12 मध्ये बनवलं, 12 आता 12 मध्ये बनवायच्यात. 15.00 चा डॉट ॲव्हरेजने 30 धावा बनवायच्यात. नवीन बॅटर वैभव शेलार आणि वैभव जाधव ही जोडी मैदानामध्ये आणि बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक. पहिलाच बॉल प्रतीक सरळ फेकला होता, पण त्यानंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा 6, सिक्सर. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळायचं होतं, पण यावेळेस अंपायर्स वळतील का? अंपायर्स वळलेत. अंपायरचा इशारा येतोय की वाईट बॉल, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फळकावरती धाव वाढतीये. धावा जाऊन पोहोचला या वाईडच्या माध्यमातून. टोटल धाव फळकावरती धावा 19 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. चेंडू समाप्त झाला. एक पहिलाच बॉलवरती सिक्सर पाहिला, त्यानंतर वाईड आलाय. 19 धाव फळकावरती. 11-23 जोडी आता मॅच क्लोज येत चालली आहे. एक मोठा फटका बघा, लगेचच इक्वेशन बदललंय पूर्ण, आणि हे काम वैभव शिलारने केला. पुन्हा एकदा पासे बदलतायत. प्रतीक तयार होता. ऑप्शनच्या बाहेर. ही लेन चांगली आहे, पण फाईन लेगचे क्षेत्ररक्षक बॉलला इनफिल्डच्या आतमध्ये पकडतील, गॅदर करतील. फेकी करेपर्यंत सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धाव फळकावरती धाव 1 ने वाढेल, जाऊन पोहोचले 20 आकड्यावरती. आकाश म्हणतात स्टार्ट लेट घेतला, आणि मी देखील म्हणेन की स्टार्ट थोडा लेट घेतला, कारण की जशी क्रॉस बॅट झाली होती फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला तिकडे ऍक्टिव्ह होण्याची गरज होती, पण थोडा लेट स्टार्ट मिळाला. त्याच्यामुळे कदाचित कॅच डिफिकल्ट जरूर असती, पण कंप्लीट देखील होऊ शकली असती. थोडा अर्ली स्टार्ट घेणं गरजेचं होतं, आणि त्याच्याचमुळे जर बघितलं गेलं तर एक आता सिंगल बनवली, आणि सिंगलच्या मदतीने धाव फळकावरती धावा 20. 2 विकेट गमावले गेल्यात. सो आता 10 मध्ये 22 येणार. हे पुढचे 4 बॉल आहेत ना, हे दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट आहेत. या 4 चेंडूमध्ये जिथे ज्या बॅटिंग लाईनअपवरती दबाव आला तर तुम्हाला मॅच थोडी झुकताना बॅटिंग साईडनं बॉलिंग साईडनं दिसेल, आणि बॉलिंग लाईनअपवरती दबाव आला तर बॅटर्स मॅचला हवी ठरतील. हवेत खेळल्यात. मिस टाइम हा देखील स्ट्रोक आहे. कॅच कंप्लीट केली. धक्का बसतोय आणि माघारी वैभव जाधव परततील. आता हा धक्का क्रमांक 3रा. 20 वरती 3 विकेट. विराज भगत आलेत आता. विराज शेलार परतले. विराज भगत म्हणून सरनेम इम्पॉर्टंट असतात, कारण की ज्या टीम मध्ये 2-2 कॅन्डिडेट सेम नावाचे असतील तर मग आपण टोटल इंडिव्हिज्युअल स्कोर जेव्हा गृहीत धरतो तेव्हा इंडिव्हिज्युअल स्कोर काढण्याकरिता थोडे कन्फ्युजन होतात. त्यामुळे सरनेम इम्पॉर्टंट असतो, आणि जरी सरनेम सेम असेल तर आपण सिनियर आणि ज्युनियर करतो. वाईट बॉल, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फळकावरती धाव वाढती. धावा जाऊन पोहोचला गेला. वाईडच्या स्वरूपामध्ये हा बॉल. 21 धावा फळकावरती आहेत. 3 चेंडू फेकून झालेत. 9 मध्ये 21 बनवायच्यात. पुन्हा मी तेच म्हणेन जे ऑलवेज म्हणत असतो की अंतिम 6 मध्ये 15+ ठेवतात की 15च्या आतमध्ये, दोन्ही वेगवेगळे इम्पॅक्ट असतात. 15+ असेल तर बॅटिंग लाईनअपवरती हलका दबाव असतो. 15च्या आतमध्ये असेल तर बॉलर्सला थोडासा प्रेशर असतो. पण ऑलवेज शेवटच्या अंतिम षटकामध्ये पहिले 2 चेंडू कन्सिडर करतात की मॅच कुठे चालली आहे. ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न होता. कार्पेटचा सहाय्याने बॉल चालला. वाडीशी लॉंग ऑन मिड विकेटचा मधोमध बॉल, आणि त्यानंतर उचलून फेकी करेपर्यंत धाव फळकावरती धावा बनवल्या गेल्या.
बाहेर पडला का बॉल? ओके, अंपायर साइड रिव्ह्यू आहे. बॉल बाहेर पडला का चेक करूयात आपण. अंपायर साइड रिव्ह्यू आहे. हा अंपायर पूर्तता करतील. आमचे तिसरे पंच या. करूया चेक आपण. जेव्हा बॉल रिलीज केला जर पिचच्या बाहेर असेल, पाहूयात पुन्हा एकदा तिसरे पंच आमचे. अभिदादा फेअर डिलेव्हरी. पट्टीचा आतमध्ये बॉल पडलाय. नाही, नो बॉल नाहीये. एकच धाव आहे. चेंडू फेकून झाले 4. स्वतः इक्वेशन टीम सोनटक्के आणि टीम साक्रोली 8 मध्ये 20 बनवायच्यात. 8-20 ची मॅच आता. अंतिमचे हे या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉल तयार होईल पुन्हा. आता भरपूर दूर केलाय. आता नो बॉल आहे. आता अंपायर सरळ म्हणतील की हा नो बॉल आहे. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये देखील. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 23. सो आता विजयाकरिता 8 मध्ये 19 धावांची गरज असेल आणि येणारा पुढचा बॉल वैभव शिलार करिता फ्री हिटचा. फ्री हिट आहे ते देखील वैभवला पाहावं लागेल. आता बेनिफिट ठरेल का? 23 वरती धावसंख्या. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 विकेट गमावले गेले. 8 मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. या षटकातील सेकंड लास्ट बॉल. बॉल तयार. लोवर फुल टॉस होता. टर्न केला बॉडीला. डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला. बॉल अगदी गॅप मध्ये पाठवलाय. बॉन्ड लाईनच्या पलीकडे. धावा 4. चौकार आणि चौकाराच्या मदतीने आता 7 चेंडू 15 ची गरज आहे. मॅचच्या सिच्युएशन आता थोडी बदलताना दिसते. 7-15 ची मॅच आली. ऍक्शन रिप्ले. लोवर फुल टॉस बॉल होता. स्वीप केलं आणि त्यानंतर स्क्वेअर लेगला बॉल. चौकाराकरिता त्या फलकावरती धावा 27, 27, 7, 15. बॉल तयार आणि इथे फुलटॉस होता आणि फुलटॉस पाठवलाय बॉन्ड लाईनच्या पलीकडे. सिक्सर. बॅटिंग साइड रिव्ह्यू भीमकरिता.
बॉल डीप होत होता त्यामुळे फेअर डिलिव्हरी आहे. सो आता इथे 6 आला आणि षटकाराच्या मदतीनं षटक देखील कंप्लीट. धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचला गेला 33-33 वरती. विजयाकरिता 6 मध्ये बनवायच्या धावा 9. चला वेळ वाचवा. अजून 4 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत आपल्याला. विजयाकरिता 6 मध्ये बनवायच्या धावा 9. विराज आणि वैभवची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता आशिष आलेत आज. बॉल तयार होत आहे. फुल टॉस केलाय. पहिलाच बॉल आणि फुल टॉस सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. धावा 6. पाच चेंडू 3 धाब्यांची गरज आहे. बॉल पुन्हा एकदा तयार होईल. आशिष समोर खेळायचा प्रयत्न केलेला. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पोहोचले तिकडे. कॅच कंप्लीट केली आहे. विकेट मिळेल आणि त्यानंतर आता परिस्थिती देखील बदलतीये. विजयाकरिता चेंडू आहेत 4 आणि धावेंची गरज आहे 3. आणि आता नवीन बॅटर अतुल आलेत. चार चेंडू आणि विजयाकरिता 4 मध्ये बनवायचे आहेत धावा 3. यानंतरच्या मॅच मध्ये तुम्ही रोहनला इन ऍक्शन पाहणार आहात. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. सॉफ्ट हँडलने. त्यानंतर चुकी घडली. मिसफील्ड झाली. जिथे कॅच पकडली होती त्या खेळाडूने चुकी केली आणि त्यानंतर 3 धावा पळून काढल्या गेल्या आणि मॅच समाप्त होती. जिंकली मॅच टीम सोनटक्के संघाने
आणि चला पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण जाऊयात. मॅच समरी देखील आपण बघूयात. Quero dançar. मॅच वैभव शेलार. मॅच समरी आपण पाहतोय. प्रथमतः टीम साक्रोली संघाने बॅटिंग केली आणि प्रथमतः बॅटिंग मध्ये जर बघितलं गेलं तर अमरने 12 बनवल्या, आकाशच्या 10, जगदीशच्या 5, रोहितच्या 5 धावा. बॉलिंगचा विचार केला तर सोनटके संघाची बॉलिंग चांगली राहिली. विराजने 4थं षटक ज्यामध्ये 2 विकेट घेतले. त्याचबरोबर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं रोशनला 12 धावा त्याने दिल्या, 1 विकेट मिळवला होता. वैभव जाधवने 7 धावा, उदयने 13 धावा आणि सेकंड इनिंग मध्ये जे बजरंग सोनटके सेवा बॅटिंगला आले तेव्हा वैभवने बनवल्या 5 मध्ये 17, विराजने बनवल्या 9 मध्ये 10. विराज दुसरे विराज जे होते त्याने बनवल्या 3 मध्ये, विराज भगत 7 आणि अतुलने बनवले 1 मध्ये 3. सो आणि बॉलिंगचा विचार केला तर सर्वसाधारण प्रतीकने 21 धावा दिला. तिथे मॅच टर्न झाली. खरं तर बॉलिंग तीनही गोलंदाजाने चांगली बॉलिंग केली होती. स्पेशली पहिल्या 2 गोलंदाजांचा आपण चर्चा करूयात. आकाश होते पहिल्या षटकामध्ये, त्याने 3च धावा दिल्या होत्या आणि दुसऱ्या